रे शाबाश शाबाश उपजोनिया 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 पुढती येऊ शाबास उपजोनिया 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 पुढती येऊ उपजोनिया उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया 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 पुढती येऊ उपजोनिया 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 पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला काला खामो दह्यभात काला काला खामो दह्यभात वैकुंठी 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 तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाबू काला खाबू खाबू काला खाबू काला खाबू दही भात राम हे वैकुंठी तो वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे वाह वाह बहुत बढ़िया कवळ
गम रे सा कवळ काही जय हो जय हो दादा नि दादा दादा नि दादा रे नि रे नि रे गम गम पदा नि दादा नि धनी सा नि द म रे सा कवळ कवळ वा वा गुरुजी धनी नि दादा धनी नि दादा धनी नि रे धनी नि रे धनी नि ग धनी नि म धनी म दादा दादा धनी नि दादा धनी द म गम पदा नि दादा नि द म रे सा गम पदा नि दादा नि द म रे सा नि द म कवळ काही
नुसती टाळी वाजव जरा. जोरात 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 वाजव जरा जोरात जोरात इकडचे हा वाजव जरा टाळी टाळी हा वाजव जरा टाळ टाळ वाजव जरा टाळ फुटू दे पकवास टाळी जोरात एवढे लोक किती आवाज यायला पाहिजे वाजव जरा टाळ पकवास टाळी टाळ पकवास एक एक उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखे सुखे घालून बरी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार उणीय ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा हे ओम नमो ज्ञानेश्वरा रे करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाळा रे राम करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो हे पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वार परी संसाचा वार परी मस्तक है पायावरी मस्तक है पायावरी
अरे वा जय हो. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी विनायकं गुरुमनोमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति कि साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुम वन्दे भवबन्ध विमुक्तये कि प्रथम नमन करु गणनाथा उमा शंकराची आसुता शरणावरी ठेवोडी माथा साष्टांगी आता दंडवत शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी देश धर्म परमिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था एक ही शंभू राजा था. उपजवणिया पुढती येऊ उपजवणिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो अयसेना ही कबळ काही काल्याचे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे पंचम वेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगतवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथेतील 4092 अभंगापैकी 3687 नंबरचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वाचा सुंदर 375 वर्षापूर्वी तुकोबारा यांच्या वाङ्मयातून निर्माण झालेल्या काल्याच्या प्रकरणाचं यथार्थ प्रतिपादन करणारा असा अभंग आहे. आपल्या वारकरी संप्रदायाची 750 वर्षापासूनची दिव्य परंपरा आहे. आस्था गायत जे अनेक वारकरी संत ज्याचं अवलोकन अवगाहन अनुसरण करत आलेले आहे ते म्हणजे कीर्तन कुठचंही असो कुणाचंही असो परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे, उपयुक्त आहे, गरजेचं आहे. त्या संबंधाने त्या माध्यमातून त्या विनियोगातून त्या स्वयंपूर्ततेतून त्या तदरूपतेतून त्या एकरूपतेतून त्या अंतर्व्यापकतेतून त्या उदात जगत कल्याणप्रद व्यापक दृष्टिकोनातून त्या सार सर्वस्वतेतून त्या अद्वैत दिव्य प्रणालींना चैतन्यतेतून त्या भव्यतेतून त्या दिव्यतेतून आणि त्या धर्मसंस्थापनाच्या निर्वाज्य प्रेमाच्या कल्याणाच्या दृष्टीतून पवित्र ओंकारेश्वर अंकलेश्वर महादेव मंदिर मोजे अकोला गावाचं नाव अकोले तालुका इंदापूर आणि जिल्हा पुणे इथे महाशिवरात्रीच्या पर्व कालावरती प्रतिवर्षाप्रमाणे हा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. गत हे त्याचं 28वे वर्ष आहे. तुम्ही आम्ही महद भाग्यवान आहोत. एकाहुनी एक बळीये रे. याला अनंत जन्माचं पुण्य असलं पाहिजे. आणि ज्यांच्यामुळे इथे येण्याचा सुयोग प्राप्त झाला ते म्हणजे ज्यांना गुरु म्हटल्या जातं. लौकिक भावनेनं शिक्षक हे आपले गुरु असतात. ते सन्माननीय श्री रामेश्वरजी दराडे सर यांनी गणेशोत्सवाच्या वेळेसच म्हणजे जेव्हा गणपती बसलेले होते सार्वजनिक गणेशोत्सव तेव्हाच ही तारीख घेतली आणि इथे येण्याचा योग प्राप्त झाला. जास्ती काय बोलावं, मी काय फार मोठा कीर्तनकार नाही. आता जास्ती सांगायला गेलो तर डोक्याच्या वर्ण जाईल ते.
कारण की कीर्तन करताना कीर्तनकाराला ॲटलिस्ट कमीत कमी 36 विषयांचा अभ्यास असावा. वेदांत 1, व्याकरण 2, उपनिषद 3, वेद 4, श्रुती 5, पुराण 6, संस्कृत 7, तत्वज्ञान 8, ऋचा 9, संहिता 10, वास्तू 11, ज्योतिष 12, कृषिस 13, स्थापत्य 14, आयुर्वेद 15, ज्ञानेश्वरी 16, गाथा 17, हरिपाठ 18, काकडा 19, सांगदेव 65, 20, विचार सागर 21, वृत्ती प्रभाकर 22, संत लीलामृत 23, संतांचे चैत्र 24, भक्ती विजय 25, भावार्थ रामायण 26, एकनाथी भागवत 27, श्रीमद भगवद्गीता 28, विष्णू सहस्रनाम 29, पंचदशी 30, पंचकरण 31, सार्थ अनुभवामृत वशमत 32, येत असेल थोडं बहुत गायन तर 33, पावल्या 34, बारूड 35. दॅट इज दी परफेक्ट वारकरी संप्रदाय कीर्तनकार टू माय डियर. आता इतकं करायचं म्हणल्यावर हे तर आता अवघडच जाईल की नाही. थोडं भागवतामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे, नाही असं नाही. कीर्तनकार हा नागडा असावा, म्हणजे बिना कपड्याचा, म्हणजे असं नाही लौकिक दृष्टीनं त्याला कपडे असावे, पण अंतकरणातनं त्याची वृत्ती ही यत्किंचन असली पाहिजे. आवर सबकॉन्शियस माइंड डायरेक्टली कनेक्टेड to the God, but then we are trying to remember to the Lord's God from here each and every time. The statement was said, Swami Vivekananda in his mind naming book before the 150 years ago. The book was written, his disciple Swami Nikhilananda to you know. स्वामी निखिलानंदांनी काय केलं, स्वामी निखिलानंदांनी एक पुस्तक लिहिलं, माईन म्हणजे माझं, कॉम्प म्हणजे आत्मचरित्र. स्वामी निखिलानंद हे स्वामी विवेकानंदाचे शिष्य झाले आणि त्यांनी विवेकानंदाचं आत्मचरित्र लिहिलं. विवेकानंदाचं म्हणणं आहे की बाहेरून आपण डिओ परफ्यूम काहीही लावलं तरीही देह जाईल जाईल त्यासी काळबा खाईल कारे नुमजसी दगडा कैसे हत्ती घोडे वाडा लोंडे बालस्ती सुपत्ती जरा आलिया फजिती. 2447 अभंगाचा नंबर 5. चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बापूराव देवडी कृतभंग गाथा. मैत्र केला महाबळी कामानयांत कळ्यादी घेरे रामनाम सामा भरी उत्तम 61 अभंगाचा नंबर. याच्यासाठी गेला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा 762 अभंगाचा नंबर. मरणा हाती सुटली का या विचारी या निश्चय नासोनिया गेली संती 868 अभंगाचा नंबर. सुख पाहता जावा पडे दुःख पर्वता एवढे धरे धरी आठवण मानी संतांचे वचन 62 अभंगाचा नंबर. रंगी रंगी रे श्रीरंगी काय बोलाला असे पतंगे शरीर जायचे ठेवणे धरसे अभिलाष जणे 2167 अभंगाचा नंबर. आलिया संसारा सुख नाही कोठे वाया हो भारी होऊ नका दुःख बांधबडी आहे संसार सुखाचा विचार नाही कुठे 2380 अभंगाचा नंबर. जातस्य ही ध्रुवम मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात परिहारी अर्थे नत्वम शोचितुम मरहसी. अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 27 श्रीमद भगवद्गीता. आणि शरीर जाता गवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू झुंजावे. पंडू कुमरा ओवी नंबर 136 अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरी. तरी येथ काही तुझं शोकाशी कारण नाही हे जन्म मृत्यू पाही अपरिहार. ओवी नंबर 158 अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरी. उपजेते नासे नासले पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. अध्याय नंबर 2 ओवी नंबर 159 ज्ञानेश्वरी. मला सांगायचंय का येन केन प्रकारेन ज्ञानेश्वरी गाथा भगवद्गीता या सगळ्या प्रमाणावर एक लक्षात येतं. देह जाईल म्हणजे आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला रे देखत देखत नादू पण तोही दैसा झाला रे. आलेला जो माणूस जन्माला आहे आज नाही उद्या त्याचं मरण थोडंसं लांबवता येईल पण ते थांबवता येणार नाही. माणसाला काय आहे म्हटलंय जावंच लागतं. पण आलेले माणसं जाण्याच्या आधी खूप जण जन्माला आले आणि खूप जण मरण पावले. तू का म्हणे एक मरण्याची तू का म्हणे एका मरण्याची सरे तू का म्हणे एक मरण्याची सरे तू म्हणे एक मरण्याची सरे. तू का म्हणे एका मरण्याची सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे उत्तम जीवरे कीर्ती मागे. तू का म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची पुरे कीर्ती मागे. हे उत्तमाची पुरे कीर्ती मागे. तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे किरती मागे. 2481 अभंगाचा नंबर 2481 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. आपला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुकुन होय. म्हणजे विवेकानंदजींना सांगायचं आहे जन्माला आलेला माणूस जन्माला येतो मरतो पण स्मरणामध्ये राहतं ते त्याचं सत्कार्य त्यांनी काय केलं. तुकोबाराय म्हणाले ना तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे.
आणि म्हणून बाहेरून आपण कितीही सुंदर दिसलो ते लोकाला ओळखता येणार नाही की फॅरन लावलेली आहे की पावडर लावलेली आहे की तपश्चर्येचं तेज आहे. करा रे बापांनो साधन हरीचे झणी करणीचे करू नका. विठ्ठला विठ्ठला सारखा पुढे सारखा पुढे सारखा उठा पुरुष उठा सगळे पुढे सारखा या पुढे हे पुरुष मंडळ वरती बसा. वरती बसा. आले बसलेले बसू द्या जागेवरती. दुसरे आलेले पण एका बाजूला बसू द्या. आता विक्षेप सर्वांच्या अनुज्ञेनं 5 मिनिटांना आपल्याला संपवायचं आहे. पण ज्या उद्देशानं मला इथं बोलवलं तो नाही सांगितलं तर दुसऱ्यांदा बोलवणार नाही. अंकलेश्वर महादेवाचं हे मंदिर आणि त्याचं पवित्र हा सभागार आहे. शिवरात्रीच्या निमित्तानं हा सप्ताह चालू आहे. परंतु भगवान शंकराच्या भक्तीमध्ये आजही लोक अनेक प्रकारच्या चुका करतात. माहिती आहे तुम्हाला? भगवान महादेवाला भस्म लावायला सांगितलं आहे. एक 10-15 मिनटं मी यावर बोलणार. आणि अभंग मी असा घेतला आहे मुद्दामून सरळ ज्याच्यामध्ये सरळ सुपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात सरळ विठोबा रखमाईच्या नंतर पुन्हा त्याचा सार किंवा त्याचा भावार्थ सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून सरळ वेळेचा थोडासा अभाव आहे. भगवान शंकराची पूजा करत असताना बरेच लोक आजही चुका करतात का? भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाताना विधिवत कसा नमस्कार केला पाहिजे? एकनाथ महाराजांचा शिवरात्रीच्या बद्दल एक अभंग आहे. शिवरात्र व्रत करी यथा विधी. एकनाथ महाराज म्हणाले, भावे पूजियादी शिवलिंग चुकले जन्माचे बंधन पुनरागमन न येतेने. भगवान शंकराची पूजा करत असताना तर विधीनं केली पाहिजे. भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर लक्षपूर्वक ऐका. हे जे आपले बोटं आहेत ना हाताचे त्याला म्हणतात अंगुष्ठ. याचं नाव आहे तर्जनी, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे अनामिका आणि याचं नाव आहे कनिष्ठिका. कोणत्या बोटाने कोणाला गंध लावावं याचंही दिव्य शास्त्र आहे. लोक म्हणतात करून भागवून देव पूजेला लागलो, असं नाही चालत. उदाहरणार्थ मला महाराजांना गंध लावायचं किंवा त्यांना मला गंध लावायचा आहे तर या बोटाने गंध लावणार मी त्यांना आणि तेही मला या बोटाने गंध लावणार. आणि मेलेले जे लोक असतात ना त्यांना पित्र असं म्हटलेलं आहे. हे जे बोट आहे चुकूनही गंधाला वापरायचं नाही. तुम्ही जर का या बोटानं समोरच्याला गंध लावून समोरचा मेला असा त्याचा अर्थ होतो. पिंडस्थ पितरा चंदनमस्वदा. इथं देवबाप्पा आहेत का? त्यांना विचारा जाऊन. ते देवबाप्पा नसतात का? वेदमंत्र म्हणणारे. आडो भद्रा कृतमो यंतु विश्वतो दब्धासु अपरितास उद्भेद देवाणो यथा सदमीद वृधे असन्न प्रायुवो रक्षितारो दिव दिव देवानां सख्यमुपसेदिमा. स्वस्ति न इंद्रो व्रतशमाः स्वस्ति न हवोषः विश्ववेदाः स्वस्ति न सारक्षो अरिष्टनेवे स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. शान्तिरन्तरिक्षगुं शान्ति सर्वशान्तियोषधय सार शान्ति सर्वे गुं शान्ति सुशान्तिर्भवतु. खरा पंडित असला तर अटॅक येऊस तर म्हणेल हरि ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद स भूमिम विश्वतो व्रतमाः तत्तिष्ठत शांगुलम पुरुषा वैतम सर्वम यत भूत. बिलकुल इकडचं तिकडं व्हायचं. त्या देवप्पाला जाऊन विचारा हे बोट केव्हा वापरायचं? काय म्हणतात इकडे? गुरुजी म्हणतात का देवप्पा? पूजा करणारे ब्राह्मण देवा या बोटाने गंध लावायचं. पिंडस्थ पितरा चंदनम स्वतः या बोटानं स्वतःला. It is a great hypnotism. From here a blood cell directly connected to our heart. It is called as a heart. And from here started to the blood circulatory system in our internal human body to your mind. याला आज्ञा केंद्र असं म्हटलेलं आहे. सध्या तुमचं आणि आमचं रिचार्ज न मारल्यामुळे व्हॅलिडिटी संपून गेली. हे जे आहे ना हे झोपलेलं आहे. हा इथे डोळा आहे पण तो दिसत नाही, तो हाईड आहे.
काय आहे? एखादी गोष्ट जर का मोबाईलमध्ये आपल्याला समोरच्याला दाखवायची नसली तर एक फोल्डर में फोल्डर, फोल्डर में फोल्डर, फोल्डर में फोल्डर बनाया जाता है. ठीक आहे ना? सोशल मीडियावाले समजतील याला, जे लोक यूज करतात. एखादी गोष्ट हाईड करून ठेवायची असेल, लपवायची असेल, कॅम्प्युटरमध्ये फोल्डर में फोल्डर, फोल्डर में फोल्डर, पुन्हा पासवर्ड, फेस लॉक. हां, तशा पद्धतीने हे तुमचं आमचं हाईड आहे. याला उघडावं लागेल. याला उघडण्याकरता अष्टांग योग करायला सांगितलेला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. इथे जो माणूस गंध लावतो त्याचं हे ॲक्टिवेट होतं. लक्षपूर्वक आहे का? नारदाच्या गादीवरती उभा राहून सांगतोय, जो माणूस गंध लावतो त्याला अटॅकच येत नाही. आमच्यासारखे लोक सकाळी गंध लावल्याशिवाय चहा सुद्धा आम्ही घेत नाही. येऊन पाहा लागलं तर स्टिंग ऑपरेशन करा, माझं कॅमेरा बसवा. हे माझ्या शिष्यांना माहिती आहे. गंध न लावता पाणी पिलं म्हणजे ती रील व्हायरल झाली आत्ता, 31 लाख लोकांनी पाहिली आहे इंस्टाग्रामला. गंध न लावता पाणी पिणं म्हणजे रक्त पिल्याचा दोष आहे, आणि गंध न लावता जेवण करणं म्हणजे विष्ठा खाल्ल्याचा दोष आहे. मग सगळे डॉक्टर लोक, सगळे शिक्षक लोक, सगळे आयुर्वेदाचार्य, त्यांच्या अख्ख्या शरीरात मुंग्या आल्या. अरे बाबा, हे कसं काय? पण ते कोणा करताय? जे लोक रात्री, ज्यांचं सांसारिक धर्माचं पालन झालेलं आहे, सांसारिक धर्माचं, माणूस जर का लघुशंकेला जाऊन आला, लघुशंकेला जाऊन आल्यानंतर लग्न झालेल्या माणसानं 4 वेळेस पाय धुवायचे आहेत आणि 4 वेळेस गुरणा करायचा आहे. एकदा लघवीला जाऊन आल्यावर 4 वेळेस पाय नाही धुतले आणि 4 वेळेस गुरणा नाही केला तर 3 दिवस मुकाच पडा, म्हणजे कोणाशी बोलू नका, नाही तर 1200 गायत्री मंत्राचा जप करायचा, असं गुरुचरित्रात लिहिलेलं आहे. नाहीतर मग 3 दिवस मौन राहायचं. एवढा मोठा तो दोष आहे. देवमाता आदितीचा पुत्र इंद्र दैत्यमाता दितीच्या उदरामध्ये घुसला तिचे पोरं मारून टाकायला. दितीला ते 49 पोरं झाले होते ना मरुद्गण. म्हणले, आई मला तुझी सेवा करायची. आदितीनं सांगितलं, उद्या जर का तुझे सावत्र भाऊ आले ना जन्माला तर खुर्च्यासाठी इथं लोकांचे मुर्दे पाडायला कमी करणा. ते 49 जण तुझं कांड करून टाकतील. सेटिंग लाव त्यांची. 2 प्रकारच्या सेटिंग असतात, डिफॉल्ट फॅक्टरी सेटिंग अँड द रिस्टोर फॅक्टरी सेटिंग. कोणती लावावी लागेल? म्हणजे डिफॉल्ट लावा त्याची. कारण रिस्टोअरला माणूस पुन्हा पुन्हा रिस्टोअर करतं, पुन्हा रिस्टोअर करतं, फॉर्मॅट मारतं. कम्प्युटर खराब झालं तर, आहे की नाही? बरोबर आहे ना? डिफॉल्ट फॅक्टरी सेटिंग लाव त्याची. इंद्रा जा. 2 महिने इंद्र आपल्या आई आदितीचं ऐकून दितीकडे आला. माँ मैं तेरी सेवा करना चाहता हूं. कर बेटा. सेवा करता 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 झालं असं, दितीच्या शरीरामध्ये प्रवेश करायला इंद्राला पापच सापडेना. म्हणजे लघुशंका करून आल्यावर जर का पाय धुत असू, गुळणा करत असू, ऐका ना, लघवीला जाऊन आल्यावर 4दा पाय धुणे, 4दा गुळणा करणे, आणि 2 नंबरला जाऊन आल्यानंतर 8दा पाय धुणे, 8दा गुळणा करणे, आणि पती पत्नी सोबत असल्यानंतर सांसारिक धर्माचं पालन झाल्यानंतर 12 वेळेस गुळणा करणे आणि 12 वेळेस पाय धुणे करतो का आपण? करतो का? त्यांच्याकरता तो व्हिडिओ आहे. जे लोक सांसारिक धर्माचं पालन करतात आणि डायरेक्ट किचनमध्ये जातात, तिथे माता पार्वतीचा वास राहत नाही. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांच देही पार्वती माता पार्वती देवी पिता देव महेश्वर बांधवा शिव भक्तश्च स्वदेशो भूणत्तज. जे लोक इंडिव्हिज्युअल झोपले ते एकटे, त्यांनी पाण्यात काय टाकून प्यायचं ते प्या, हरकत नाही त्यांना. आणखीन ग्रीन टी प्या, काळा प्या, आणखीन त्यांना दोष नाही आहे. तर कशा करता सांगतोय, एकदा दिती 2 महिन्यानंतर रात्री लघुशंकेला उठली आणि लघुशंकेला उठून झोपेच्या त्या तारातच ती लघुशंकेला गेली आणि गडबडीमध्ये 4 वेळेस पायावर पाणी घ्यायचं विसरली आणि 4 वेळेस गुळणा करायचं विसरली. इंद्राला क्लिक झालं, ब्रह्मछिद्र, पाप सापडलं इंद्राला. ज्या घटिकेची प्रतीक्षा इंद्र करत होता, मौके पे चौका लगा दिया इंद्र ने. आणि 2 महिन्यानंतर इंद्रानं सूक्ष्मरूप धारण केलं. जे आहे ना, स्थूल देह आहे, मेल्यानंतर हा सूक्ष्म होतो. कारण, महाकारण, लिंग देह, वायुदेह, प्राणदेह, असे बरेच प्रकार आहे. वेदांताचा भाग सांगत बसत नाही, वेळेचा थोडासा अभाव आहे. सूक्ष्म शरीर इंद्रानं ते धारण केलं आणि तो दितीच्या शरीरामध्ये प्रविष्टित झाला. आणि दितीच्या उदरामध्ये जो गर्भ होता ना, एक पोरग ते जन्माला येणार होतं, त्याचे 7 तुकडे इंद्रानं वज्रानं केलं. त्या पोराचे 7 तुकडे केल्यावर ते पोरग रडायला लागलं. रडू नको म्हणले. पुन्हा त्या 7चे 7 तुकडे केले. 49 मरुद्गण झाले. हे असं होतं. म्हणून इथं जो माणूस गंध लावतो हे आज्ञा केंद्र आहे. याला जागृत करण्याकरता अष्टांग योग करावा लागतो. अष्टांग योग करताना
या हाताची नासिका मुद्रिका, हे 2 बोटं इथे लावायचे, उजव्या हाताचा अंगठा इकडे, डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आणि मग घेतलेला श्वास कोंडायचा, पूरक घ्यायचा, कुंभक कोंडायचा आणि रेचक सोडायचा. याच्यामध्ये घेतलेला श्वास कोंडला की 3 वेळेस गायत्री मंत्र म्हटला की हा झाला सगर्भ प्राणायाम, आणि बिना गायत्री मंत्र म्हणल्याचा श्वास घेतला, कोंडला, सोडला, हा झाला अगर्भ म्हणजे मंत्ररहित प्राणायाम. असं 3दा केल्यानंतर 1 प्राणायाम होतो. असे 10 आवर्तन झाल्यानंतर म्हणजे 10 प्राणायाम एकामध्ये ते 3 वेळेस घेणे कोंडणे सोडणे, घेणे कोंडणे सोडणे, घेणे कोंडणे सोडणे, हा झाला 1 प्राणायाम. असे 10 आवर्तन म्हणजे 30 वेळेस असं करणे, याला 1 यम म्हणतात. असे 10 यम झाल्यानंतर 1 नियम होतो, असे 10 नियम झाल्यानंतर 1 आसन होतं, आणि मग हे अष्टांग योग झाल्यानंतर माणसाला 8 सिद्धी प्राप्त होतात. अनिमा, महिमा, गरिमा, वशित्व, सकाम्य, प्राप्ती, प्रकाश. पण माऊलीत ज्ञानोबा राय म्हणले याच्या भानगडीत पडू नका. माझा ऐकताना घरी जाताना डिप्यात डोक्षे गिक्षे घालताना माझ्यावर यायचं, हातोडी मारून पाहताना कुठंही इथं सिम कार्ड, तसं नाही. याला ॲक्टिवेट करावं लागतं. गंध जो माणूस लावतो त्याचं ते ॲक्टिवेट होतं. आता सध्या 2G सिम ॲक्टिवेटेड असेल आपलं, प्रयत्नानं काय होईल, त्याला रेंज येईल. थोडं सकाळी उठा बसा, रेंज येईल त्याला. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा उठा सकळ जण उठले नारायण, उठा सकळ जण उठिले नारायण, आनंदले मुनी जन तिन्ही लोक, आनंदले मुनी जन तिन्ही लोक, आनंदले मुनी जन तिन्ही लोक, आनंदले मुनी जन तिन्ही लोक. करा जय जयकार वाद्यांचा गजर, करा जय जयकार वाद्यांचा गजर. वाद्याचा गजर, करा जय जयकार वाद्याचा. उठिले नारायण, हे आनंदले मुनी जन तिन्ही लोक, आनंदले मुनी जन तिन्ही लोक. सकाळी उठण्याचं उपदेश आधी करून सगळ्या संतांना दिला आहे. आता हेही, मी काही डॉक्टर नाही, तुम्ही माझे पेशंट नाही. एक तर महंगाई डायन खाये जात आहे. रोड चांगले केले पण टोल नाक्यामध्ये किती लुटल्या चालले लोक. आमच्या महाराजांशिवाय कोणाला माहिती आहे का? खरं आहे का खोटं आहे? खराबच रोड बरे होते ना गुरुजी. खराब रोडनं कमीत कमी ॲक्सिडेंट तरी होत नव्हते. चांगल्या रोडानं जेच माणूस 140 जातो डोळा लागतो. टोल नाके किती येण्यासारखे. कालच्या काल मला 2000 रुपये टोल नाका लागला. म्हणजे लोक पेमेंट देतात नाही असं नाही, पण काय हे असं झालं. म्हणलं कहा पे गए थे, कहा पे भी नाही, क्या लाया कुछ भी नाही, ग्लास तोडा, बाराना घेणं देणं, कंदील लावून येणं, माळ्याची माका, कोल्ह्याचं भांडण. जन्मासी येऊनी काय केले तुवा मुद्दल गमाविले, कारण फिरसी माघारा अजून तरी फजित खोरा. 2168 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराज कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. जो माणूस रात्री 10च्या आधी झोपतो आणि सकाळी 5च्या आधी उठतो, जगातल्या कोणत्याच बिमारीच्या बापात हिंमत नाही त्याच्या शरीरावर तो अटॅक करू शकेल. वारकरी संत आम्हाला सांगतायत, उठा उठा प्रमाद झाली चिंता श्री विठ्ठल माहुली. उठा उठा साधू संत साधा आपले हित गेला गेला हणार द्या मग कैसा भगवंत उठून या बेकीसे चला जाऊ रावळासे जळती पातकाचार अशी काकड आरती देखली या. उठून या पहाटे विठ्ठल पहा उभा विडे चरण तायचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका जागी करा रुक्मिणी बरा देवा हे निदा सोरा वेगे निंबलव न करा द्रष्ट होईल त्याचे पुढे वाजंत्री वाजती. कशा करताय? ब्राह्म मुहूर्ते साया निद्रा पुण्यक्षय कारिणी ताम करोती द्विजो मोहात पादकृच्छेन शुद्धती. म्हणून जे काही आहे ते विधीनं झालं पाहिजे. विधीनं. काका माहिती आहे ना ब्राह्मण, त्या ब्राह्मण लोकांना संध्या करावी लागते. संध्या असं मी ऐकलंय. ते काही आता असतं वाटतं असं तरी पळीनं पाणी घ्यायचं असं. यजमाना चम्यता ओम केशवाय नमः नारायण माधवाय नमः हस्तो प्रक्षाल्य गोविंदाय नमः प्रणमस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता दिव्यजन प्राणायाम विनियोगः. हे जर का 3दा केलं नाही, सकाळी 6ला, दुपारी 12ला आणि संध्याकाळी 6ला, तर ब्राह्मण राहत नाही, ब्राह्मण जनावर होतो. तसं वारकऱ्यानं सकाळी ज्ञानेश्वरी नाही वाचली, दुपारी गाथा नाही वाचला आणि रात्री एकनाथी भागवत नाही वाचलं तर वारकरी सुद्धा वारकरी राहत नाही, जनावरच होतो. याला वारकरी संप्रदायामध्ये प्राकृत प्रस्थानत्रयी म्हटलेलं. ही वारकऱ्याची त्रिकाल संध्या आहे. वारकऱ्यांनो, सकाळी ज्ञानेश्वरीच्या काहीतरी ओव्या वाचा, दुपारी तुकाराम महाराजाच्या गाथ्यातले काहीतरी अभंग वाचा आणि संध्याकाळी एकनाथी भागवतातल्या काहीतरी ओव्या वाचा.
ही झाली वारकऱ्याची त्रिकाल संध्या. आणि सकाळी काकडा म्हणणं आहे आणि संध्याकाळी हरिपाठ म्हणणं, हे दोन त्याच्या जोडा. हे झाले वारकऱ्याचे 5 लक्षणं. पुराणाचे 5 लक्षण असतात आणि उपपुराणाचे 10 लक्षण असतात. 5 लक्षणांना युक्त असला पाहिजे म्हटले वारकरी. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, उचलली जी पण लावली टाळूला नाही, यथाविधी पूजा करा महादेवाची, नाही तर करू नका म्हटले. काय करू नका म्हटले? शिंगामधनं पिंडीला पहा, आतमध्ये जा. आतमध्ये जाऊन पूर्वेकडे तोंड करून बसायचं नाही, पश्चिमेकडे तोंड करून बसायचं नाही, उत्तरेकडे तर महादेवाची जलधारी आहे, आतमधून त्याला ओलांडल्या जात नाही. महादेवाच्या मंदिरामध्ये साष्टांग दंडवत केल्या जात नाही. का? पत्नीपेक्षा पती श्रेष्ठ आहे. पहा, आपण आपल्या लक्षात येईल, पत्नीनं पतीच्या हाताला हात लावला की तिला पुण्य प्राप्त होतं. मग महादेवाच्या मंदिरामध्ये भगवान शंकर खाली आहेत आणि माता पार्वती वरती आहे. मग तो साष्टांग दंडवत कोणाला होईल? एकालाच होईल ना. ऋग्वेदानं सांगितलं, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. महादेवाच्या मंदिरामध्ये साष्टांग दंडवत केल्या जात नाही, एक. आणि महादेवाच्या मंदिरामध्ये पूर्ण प्रदक्षिणा मारल्या जात नाही, 2. का? बिकॉज एव्हरी ह्युमन बॉडी इज इनकम्प्लीट टू यू नो माय डिअर. ओनली वन लॉर्ड शिवा इज अ कम्प्लीट मॅन टू यू नो माय डिअर. या जगात फक्त महादेव पूर्ण आहेत, माणसं अपूर्ण आहे. अपूर्ण म्हणजे काहीतरी अपूर्ण आहेत प्रत्येकामध्ये. खूप येत असेल तर बायकोसोबत बनत नसेल, बायकोसोबत बनत असेल तर सासऱ्यासोबत बनत नसेल. लक्षात येते का? काही ना काही माणसामध्ये ते म्हणतात ना, डावं उजवं काही ना काही त्याच्यामध्ये निघतंच. महादेवाच्या मंदिरामध्ये जावं, दक्षिणेकडे पाठ करावी आणि उत्तरेकडे तोंड करावं. चटई टाकावी, पुढ द नी ऑन फ्लॉवर, पहिले गुडघे जमिनीवर टेकवावे, मग साष्टांग प्रणिपात करावा, बकऱ्याचा आवाज काढावा, ब्या 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 होळीसारखी बोंब मारावी आणि मग महादेवाला जलधारी धरावी. महिम न परमते परम विदुषो यद्य सद्रशी स्तुतिर ब्रह्मदीनामपि तदवसन्नासस्पैगिरः अतः वाच सर्वस्वमदि परिणामावधि ग्रणन ममापेश स्तोत्रे हरनिर्पवाद परिकरः अतीतत पंथानन्तवच महिमा वांग मनसयो रतव्याव्रत्यायञ्चकितमपि धत्ते सतीरपि सकश्य स्तोतव्य कतिविध गुण कस्य विषय. मंत्र नाही आले तरी चालेल, भिंतीला टकरा घ्यायची आवश्यकता नाही, तुम्हाला जे येतं ते. त्याच्यानंतर भस्म लावा महादेवाला. आता ऐका, कोरडं भस्म लावतं का काय? कोरडं भस्म मेलेल्या माणसाला वापरतात बरं का. इथं ओलं ऋग्वेदाचा मंत्र आहे. पहिले संकल्प, मम शरीर शुद्ध्यर्थ भस्म धारणम हम करिष्ये. मग डाव्या हातामध्ये चमच्यानं पाणी, उजव्या हातामध्ये ती भस्माची गोटी चौकोन. ऋग्वेदानं सांगितलं भस्म ओलं करून घ्या. मानस्तो के तनये मान आयो माणू गोषू माणू अश्वे शुरीरीश वीरान मानो रुद्र भामेतो वदिर हविष्मित इति सदा मित्वा हवामहे इति हस्ते भस्म ग्रहित्वा जल मिश्रितम कृत्वा. भंडाऱ्याच्या भाजीत किडा पडला तर कोरडं भस्म टाका. एखादा माणूस मरण पावला तर शेवटची अंघोळ त्याला जिथे घालायची आहे ती जागा पाण्याच्या शेणानं सारून घ्या. त्या जागेवर शंकात पाणी टाकून अष्टगंध गोपीचंद्राचं पाणी शिंपडा, शाळीग्रामातलं पाणी शिंपडा. तिथे तीळ टाका, दर्भ म्हणजे लवाळ्याच्या काड्या टाका. तिथे त्या मेलेल्या माणसाला झोपवून त्याच्या अंगावर भस्म शिंपडा. कोरडं कोरडं गंधन कोरडं भस्म मेलेल्या माणसाला लावलं जातं. डोंट फॉरगेट, रिमेंबर दिस थिंग. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं शास्त्र आहे. लोक मला महाराष्ट्रामध्ये डिटेलाचार्य आणि क्रमांकाचार्य म्हणतात. म्हणजे क्रमांक इतके सांगणारे आणि इतके डिटेल सांगणारे मी अर्ध्या तासात 10 वर्ष डिटेल ऐकायची गरज नाही पडली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते भस्म लावतानाही लोक चुका करतात. या 3 बोटानं लावतात का? अरे हे पित्राचं बोट आहे, चालत नाही. भस्म ओला केलं का? शिव महापुराणामध्ये सांगितलं 32 जागेवर भस्म लावा शरीराच्या, या डोक्याच्या केसापासून पाय. बाबा बाबा 32. आणि कुठं कुठं लावतं? एकनाथ महाराज 32 जागेवर म्हणजे सर्वांग. 32 अवघड आहे का? दुसरं प्रमाण सांगितलंय माऊली, 16 जागेवर लावा. 16 नाही जमलं तर 8 जागेवर लावा. 8. कपाळ 1, जीव 2, गळा 3, दक्षिणस्कंदे उजवा खांदा 4, वामस्कंदे डावा खांदा 5, छाती 6, उजवा हात 7 आणि हे झालं 8. आता हेही लावताना याचे मंत्र याडेवानी लावायचं नाही. ओलं केलं ना, ओलं केलंय ना, ओलं केल्यानंतर हे 2 बोट, याचं नाव मध्यमान, हिचं अनामिका. पोरीचं नाव नाही, बोटाचं नाव आहे अनामिका.
हे 2 बोटं, या 2 बोटानं ओलं केलेलं भस्म या 2 बोटाला घ्यायचं आणि आपल्या डाव्या कपाळाला डावीकडून उजवीकडे या 2 बोटानं 2 रेषा ओढायच्या. या बोटानं वरची रेष ओढायची आणि या बोटानं खालची रेष ओढायची. ती ही डाव्या भुवाईकडून चालू करायची आणि उजव्या भुवाईपर्यंत संपवायची. भुवाईच्या आधीपासून भुवाईच्या नंतरपर्यंत घेतलं तर निष्फल होऊन जातं ते, असं वर्णन आहे शिव महापुराणामध्ये. भस्म महात्म्य वाचा, आपल्या लक्षात येईल. आता कपाळाला भस्म लावायचा देखील मंत्र आहे. अहो संकल्प, मला शरीराचे पाप घालायचे त्याचा संकल्प, भस्म ओला करायचा बी मंत्र. मावल्या हो, कपाळाला भस्म लावायचा मंत्र आलं, इकडं भस्म लावायचा मंत्र आलं, इकडचं आलं. ईशान सर्व विद्यानाम ईश्वरम सर्वभूतानां ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवोम शिरसी. या मंत्रानं कपाळाला भस्म लावायचं आहे. या बोटानं वरची रेष, या बोटानं खालची रेष आणि मग माधातली जागा तशीच ठेवायची. उजव्या हाताच्या अंगठ्यानं उजवीकडून डावीकडे अनुलोम भावानं, म्हणजे हे सरळ अनुलोम झाला तर विलोम भावानं माधातली रेष घ्यायची आहे. जिभेला भस्म लावायचं आहे. या बोटानं काय मंत्र आहे? रुद्र गायत्री. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. कंठे दक्षिणस्कंदे वामस्कंदे, इथे हृदयाला अघोरेभ्यो तो घोरेभ्यो घोर घोर तरेभ्यम सर्वेभ्यम सर्व शर्वेभ्य नमस्ते अस्त्रुद्र रूपेभ्यम हृदये. हे असंच भस्म लावावं लागतं. नाही आलं तर सरळ शिव पंचाक्षर स्तोत्र म्हणा. नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमदनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपूजिताय तस्मै शिकाराय नमः शिवाय. हे झालं भस्म लावण्याचा विधी. कसं जायचं, कसं नंदीच्या शिंगातून पाहायचं, कसं पासायचं, काय करायचं, आलं ध्यानात? आता आलं ध्यानात? गंज व्हिडिओ आहे आपले. युनिक नाव आहे माझं, विनोद कृष्ण शास्त्री नायगा भानकर. ज्ञान का पूरे ग्रंथों का खजाना निकाल करके गुलाब जामुन रसगुल्ला खाना हो तो जाओ हमारे इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक पर. अर्ध्या एका मिनटात, एका मिनटात ज्ञान का भंडार भर दिया है उस पर. आणि मग गुलाबजामुन रसगुल्ले खाऊन शुगर होण्याची जास्ती शक्यता आहे. राईस प्लेट खाल्ली पाहिजे, तेव्हा शरीर चांगलं राहतं. राईस प्लेट खायची तर यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकला लिंक दाबा, यूट्यूबची ओपन होईल. ऑल टाईप्स ऑफ स्पिरिच्युअल कथा, मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही भाषेतल्या, भागवत शिव महापुराण, ते सगळं त्याच्यावर जाऊन पहा. माझी बळजबरी नाही. तुम्हाला वाटण बाबा तारीख मागतो का, लाग लावतो का, पहिलेच माझी वेटिंग लिस्ट लागलेली आहे. तर यथाविधी हे या गोष्टी झाल्या पाहिजे. महादेवाची पूजा करताना बेलाचं पान, एक बिलबदळ चंदन अक्षता एकनाथ महाराज म्हणाले एकच बेलाचं पान वहा, एक देठ पान 3. ते 3 असावे, 5 असावे, 7 असावे, विषम संख्येमध्ये. सम संख्येमध्ये महादेवाला बेलाचं पान व्हायचं नाही. आणि बेलाचं पान वाहताना बेलाचा चोपडा भाग आहे तो खाली येईल, खरबड भाग वरती येईल आणि देठ महादेवाकडे जाईल. तुळशीच्या पानाचा खरबड भाग खाली जाईल, चोपडा भाग वरती येईल आणि देठ आपल्याकडे येईल. पण बेलाचा देठ महादेव स्वतःकडे घेतात, टोक आपल्याला देतात, म्हणजे सगळे काटे त्यांच्याकडे घेतात आणि पुण्य आपल्याला देतात. हे बेलाचं पान वाहतानाही अष्टकम त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम त्रिशाखेर. स्पष्ट लिहिलं याच्यामध्ये. 3 पानाचंच बेल असावा किंवा 5 विषम संख्येमध्ये. 2 पानाचा चुकूनही व्हायचा नाही, पातक घडतं. त्रिशाखेल बिल्व पत्रेशम ह्यच्छिद्रे कोमले शिव पूजय शिवपूजाम करिष्यामि एक बिल्वम शिवार्पणम. याला बिल्वाष्टकम असं म्हटलेलं आहे. आणि मग ही महादेवाची पूजा करता 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 काल शिवरात्र झाले, तुम्ही 7 दिवसात ऐकलं असेल. आता लोक म्हणतात बुवा महाराष्ट्रामध्ये, महाराज तुम्ही 1 नंबर कथावाचक आहे, म्हणून सांगावं लागलं थोडं. मला दराडे सरांनी विनंतीही केली, आज्ञाही दिली, म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल विठ्ठल काल्याच्या कीर्तनाला भगवान श्रीकृष्णाच्या रांगण्यापासून सुरुवात आहे. सर्वांना माहिती आहे, आपण अनेक वेळेस कंसानं माता देवकीचा विवाह लावून दिला वसुदेवासोबत. वृष्णी देशाचे राजे शूरसेन, त्यांचे पुत्र वसुदेव. वसुदेवाचे 18 लग्न झालेले होते भागवतामध्ये. पैकी 7 सख्या बहिणी, देवकी मातेला 6 सख्या बहिणी आहे. त्यांचे विवाह कंसानं आपला मित्र वसुदेवासोबत लावून दिला. देवकी मातेचंही लग्न लावून दिलं कंसानं माता वसुदेवासोबत. वरात निघाली लग्नाची. वरतून आकाशवाणी झाली, अबे मूर्ख कौंस, तू तेरे जिस चचेरे बहन के शादी में नाच रहा है ना, शराब की नशे में धुत होकर के बेवकूफ,
उसकी कोख से जन्म लेने वाला 8वां पुत्र तेरे वध का कारण बनेगा। घेवोनिया खडगा मारा या धावा हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, घेऊनिया खडगा मारा धावा, हात धरिला वसुदेवे, हात धरिला वसुदेवे. घेऊनिया खडगा वरतून आकाशवाणी झाली, ज्या चुलत बहिणीच्या लग्नामध्ये इतक्या थाटा माटानं नाचतो आहेस, अरे तिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे ना, आणि जिचा पुत्र तुला मारणार आहे तिला प्रेमानं वाटी लावतो रे येड्या. नामदेव महाराज लिहितात, घेऊन या खडग मारा या धावला हात तो धरला वसुदेवा, ठेवा बंदीखानी तू तर सांगत देन मी पुत्र सत्य माझे मानी, मानी हा भरवसा बोलण्याचा. मला मारू नका. धर्मशास्त्रामध्ये काही दोष सांगितले आहेत हत्येचे. कोणती म्हणजे 5 ब्रह्महत्येचे दोष आहेत. त्यामध्ये ब्रह्महत्या 1, गोहत्या 2, स्त्रीहत्या 3, बालहत्या 4, मातृपितृगुरु हत्या 5. आता आई वडिलांची कोणी हत्या करतं का? नाही ना. पण वडिलाचा अपमान करतं ना माणूस. आणि तुम्हाला काय कळतं? अरे तुला काय कळतं? तुला जन्म दिला ना त्यांनी. आई वडिलांचं अंतकरण दुखवणं म्हणजे आई वडिलाची हत्याच आहे. गुरुची आज्ञा न मानणं म्हणजे ती हत्याच आहे. त्याला नरककुंड प्राप्त होतं. नरककुंड रौरव नावाचं. कोणतं पाप केलं तर कोणतं नरककुंड, असे 28 आहेत. तामिश्र 1, अंधता मिश्र 2, रौरव 3, महारौरव 4, कुंभीपाक 5, कालसूत्र 6, असे पत्रमण 7, सुकरमुख 8, अंधकूप 9, क्रमी भोजन 10, सदंश 11, तप्पसुर्मी 12, वज्रकंटक शालमली 13, वैतरणी 14, पुयोत 15, प्राणरो 16, विशेषण 17, लालाभक्ष 18, सारमेयदान 19, अविची 20, अयपान 21, क्षारकर्दम 22, रक्षोगण भोजन 23, शुल्प्रोत 24, दंदशुक 25, अवटनिरोधन 26, पर्यावृतम 27 अँड द सुचिमुख 28. गो टू हेल टू बी हँग किल डेथ. नरककुंड. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. 440 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबुराव देवडे कदमंग कथा. कोणतं पाप केलं तर कोणतं नरककुंड आहे. जे लोक दुसऱ्याचं धन हिसकतात म्हणले बाभाऊ, त्याला अशी अवैधाची खोली बांधतात आणि खोलीला दरवाजा नसतो, एक खिडकी असते, नुसती खिडकी. खिडकीतून माणूस झोपून आतमध्ये पाठवतात. माणूस 1 मिनिटं तिथे थांबत नाही. भट्टी पेटवलेली असती, भट्टी, आणि एक मोठी सांडस घेतात. बाहेर आलं की व्हाय आतमध्ये, व्हा आतमध्ये. अहो आहे, असं आहे वर्णन, पहा पण आपल्या लक्षात ये. पाप करूच नका ना म्हटले बाबा. त्याच्यापेक्षा आई वडिलाचा अपमान करणे, गुरुचा अपमान करणे, बायकोचाही अपमान करणे, याला हत्याच म्हटलंय बरं. अहो गायीची चारा वैरण वेळेवर न करणे, गो हत्या, याला सुद्धा हत्याच म्हटलंय. गाईला सर्वदेवमय गो म्हटलंय आमच्या धर्मशास्त्रांमध्ये. पुढे मला सांगायला वेळ असणार नाही म्हणून मी आत्ताच सांगून मोकळं होतोय. मी दत्तात्रयाचा साधक आहे. मी आचार्य परिवारातनं आहे. मी स्वाध्याय, एकनाथी, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा, हरिपाठ, काकडा, भागवत, रामायण, त्रिकाल, संध्या वगैरे करून कमी खाऊन जास्ती जगण्याचा माझा मानस आहे. अशी एक म्हण आहे, कम खाएगा तो ज़्यादा खाएगा और ज़्यादा खाएगा तो कम खाएगा. इट मीन्स दॅट कम खाएगा तो ज़्यादा खाएगा और ज़्यादा खाएगा तो कम खाएगा. मतलब जास्ती खाल्लं तर रोग होते न लवकर मरण माणूस. याला म्हटलेलं आहे ज़्यादा खाएगा कम खाएगा. जास्ती खाल्लं तर रोग होतील, लवकर मरेल. कमी खाल्लं तर रोग होणार नाही, जास्ती दिवस जगण्याचा आनंद होईल ना. एकदा 17 गुलाबजामुन खाण्यापेक्षा रोज 2 खा, शुगर मेंटेन राहते. शरीरामध्ये चहा प्यावं वाटणं, साखरेची कमी, भजे खाऊ वाटणं, मिठाची कमी, व्यसन करावं वाटणं, नातेवाईकांची कमी. लक्षात येतं? अहो व्यसन माणसाला केव्हा करावं वाटतं? अहो शरीर आपल्याला आज्ञा देत आहे, जा बेटा एक झुरका मारून ये, एक सुट्टा मार. केव्हा आहे? शरीर जेव्हा आज्ञा देत असेल समजावं आपल्या जीवनाचा जो समतोल आहे तो काहीतरी बिघडलेला आहे. त्याचं जे मॅनेजमेंट आहे ना ते बरोबर राहिलेलं नाही, हे लक्षात घ्या. बऱ्याच जणांना चहाची तलब नाही होत, शरीर मागतंच
चहा पी, काळा नको पिऊ, डायरेक्ट मलाई मार की प्युअर दुधाचा, साखर प्रॉपर, कमी साखर नाही, तुला काही शुगर नाही, जास्ती घे लागलं 2 चमचे. जेव्हा शरीर साखराचं प्युअर दुधाचा चहा मागतं तेव्हा शरीरामध्ये ते प्रमाण कमी झालेलं असतं, लक्षात घ्या. साखरेचं ते मेंटेन ठेवता आलं पाहिजे आपल्याला. आणि याच्याकरता गुरुवर्य तेवढा क्लिष्ट वेदांत न्याय घटित पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं नाही. गुरुवर्य साखरे महाराज जेव्हा कीर्तन करायचे लोक अख्खे झोपायचे. आणि मग कारण की अशा लोकांचे कीर्तन ऐकायला तुमच्यासारख्या लोकांचंही खूप वाचन झालेलं असायला पाहिजे होतं. म्हटले विचारसागर वृत्ती प्रभाकर हे श्रोत्यांचे सुद्धा सुटलेले असायचे तेव्हा. आता इथं आमच्यासारख्या कीर्तनकाराचे सुटलेले नाही. तर बाकीच्या जे काय घेऊन बसलाय विठ्ठल विठ्ठल गाय सर्वदेवमय आहे, कलियुगातली साक्षात देवता आहे. गायीच्या उजव्या डोळ्यामध्ये सूर्य आहे, गायीच्या डाव्या डोळ्यामध्ये चंद्र आहे, गायीच्या उजव्या कानामध्ये अश्विनी आहे, गायीच्या डाव्या कानामध्ये कुमार, अश्विनी कुमार सूर्याचे 2 पोरं, गायीच्या नाकामध्ये हनुमानाचे वडील पवनदेव आहेत, गायीच्या दोन्ही ओठामध्ये वरुण म्हणजे पाणी आहे, गायीच्या जिभेवर भगवान शंकराची पत्नी माता पार्वती राहते, गायीच्या गळ्यामध्ये ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद 4 वेद आहे, गायीच्या गळ्या खालच्या पोळीमध्ये कंबल नावाचे नाग आहे, गायीच्या पोटामध्ये महादेव आहे, गायीच्या पाठीमध्ये तुमचे आमचे मरण पावलेले पित्र आहेत, गायीच्या हृदयामध्ये भगवान बाकी बिहारी कृष्ण आहे, गायीच्या खुराळमध्ये स्वर्गामध्ये राहणारे वादक नर्तक आहेत, आणि गायीच्या गुडघ्यांमध्ये अप्सरा आहेत, गायीच्या योडीमध्ये लक्ष्मी आहे, गायीच्या शेणामध्ये गंगा नावाची नदी आहे, गायीच्या गोमूत्रामध्ये यमुना नावाची नदी आहे, आणि गायीच्या तुपामध्ये रेवा नावाची नदी आहे. अशी सर्व देवमयी गो. आणि म्हणून कृष्णाने गोचारण लीला केली आहे भगवंतानं. श्रीकृष्णो वदती स्वयं गवां मध्ये बसाम्यहम, गावो अग्रत में संतु गावो में नित्य राहतु, गायी मम प्रिय अस्तु ऐसे जाणपा खगेंद्र. भगवंत सांगत असे गरुड पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात नारदाला, मी गायीच्या मधात राहतो का. नमो गोभ्यम, गरुड पुराणामध्ये मंत्र आले, नमो गोभ्यम श्रीमतीभ्यम सौरभेभ्य एव च, नमो ब्रह्मसूताभ्यश्च पवित्राभ्यो नमो नमः. यया सर्वमिदं व्याप्तं जगदस्तावर जंगमम ताम धेनु शिरसा वंदे नमामि प्रणमाम्यहम. गाईला रोज नमस्कार करा, प्रदक्षिणा मारा, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. गाईला पृथ्वी म्हटलंय. देअर आर 2 काइंड्स ऑफ अर्थ. एक पृथ्वी आहे स्थावर पृथ्वी, त्याला फिक्स ॲसेट म्हणतात कॉमर्सच्या भाषेमध्ये, म्हणजे ज्याच्यावरती हे जग आधारलेलं आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे जगाला धक्का लागणार नाही, ही आहे स्थावर पृथ्वी. आणि दुसरी पृथ्वी आहे जंगम पृथ्वी, जिनं गायीचं रूप धारण केलं आहे. त्या पृथ्वीला, त्या गायरूपी पृथ्वीला जर का प्रदक्षिणा मारली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होतं. एवढंच नाही, आपण जेवायला बसतो ना, जेवायला बसल्यानंतर जर का रोज पोळीचा पहिला तुकडा म्हणून तो भाजीला वरण भाताला लावला आणि गायीच्या नावानं काढून ठेवला तर 11,000 वर्ष नाही 11,000 वर्ष घेणं देणं माणूस स्वर्गात जाऊन राहतंय फुकट. त्याला गोग्रासाचं फळ म्हटलेलं आहे. आणि अशा गाईला जर का वेळेवर चारा नाही दिला, पाणी नाही दिलं, आहे का नाही हत्येचा दोष. असं स्त्रीला मारणं, स्त्रीचा पशुचे पालन भूत दया गाई, पशुचे पालन भूत दया गाई, पशुचे पालन भूत दया गाई, पशुचे पालन सांगतायत यथार्थ प्रमाणे. भूत दया गाई पशुचे पाळण. भूत म्हणजे मेलेले भूत जे अमावस्येच्या दिवशी भेटतात तेच नाही. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भूतच म्हटलेलं आहे पशुचे. तर बाईला हातात खडक घेतलं कंसानं मारणार. अहो तुमची बाई नाही माझी बायको मारू नका, तुम्हाला स्त्री हत्येचा दोष लागेल. 8वं पोरगं मारणार आहे ना, लाईनमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 6 कंसानं मारले. 7वा
शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तोवर देवकी उतरी राहावे जाऊनी मायासी मागून पाठवितो योग माया तुझं काढील तिथून घालील नेऊन गोकुळासी शेष म्हणे माझं श्रम झाले फार सेविले अरण्य तुम्हा सेवे मागिली अवतार झालू लक्ष्मण या लागी अवतार मी न घ्यायची आता तू वडील होई बा सर्व आता तू वडील होई बा सर्वथा आता तू वडील होई बा सर्वथा आता तू वडील होई बा सर्वथा हे पाळील मी आता तुझी बार तुझी बार तुझी बार पाळील मी आता तुझी बार तुझी बार तुझी बार तुझ्या वडील होई बा सर्वथा आता तू वडील होई बा सर्वथा आता तू वडील होई बा सर्वथा आता तू वडील होई बा आता तू वडील होई बा सर्वज्ञा पाळीन मी आज्ञा तुझी बारे ठेवा बंदीखानी दूता सांगत असे देन मी पुत्र सत्य माझे मानी मानी हा भरवसा बोलण्याचा सांगायला वेळ नाही एकनाथ महाराजांनी खूप नामदेव महाराजांनी खूप लिहिलं सातव्यांदा बळीराम दादा जगातलं अद्भुत उदाहरण 7 महिन्याची गर्भवती आहे माता देवकी सातव्यांदा 6 पुत्र कंसाने एकामागे एक देवकीच्या मांडीवर झोपलेला असायचे कारागृहात जायचा पुण्य सारावाय भेटे देवर्षी वधी बाळकास ठेवून जमीन आपटून मारून टाकायचा सातव्यांदा गर्भवती झाली माता देवकी 7 महिन्याचा गर्भ बळीराम दादाला मारू नये म्हणून 7 महिन्याचा बळीराम दादाचा गर्भ भगवान श्रीकृष्णानं योगमायेनं काढला मथुरेच्या कारागृहातून देवकी मातेच्या उदरातला आणि मथुरेहून 10 किलोमीटर वृंदावन आणि 4 किलोमीटर गोकुळ म्हणजे 14 किलोमीटर नंद बाबा तिथलचे सरपंच आहे बायकोचं नाव यशोदा आहे आणि यशोदेची मैत्रीण आहे रोहिणी आणि रोहिणी वसुदेव बाबाची 17 नंबरची बायको आहे वसुदेव बाबाला भागवतामध्ये 18 बायका सांगितल्या आहेत 18 नंबरची पत्नी देवकी आहे 17 नंबरची बायको रोहिणी त्या 17 नंबरच्या बायकोच्या उदरामध्ये तो गर्भ नेऊन घातला तिकडे बळीराम दादाचा जन्म झाला इकडे 8व्यांदा वसुनाम तिथी बुधवार असे शुक शांगत असे परीक्षिती श्रावणे मारिला तोची होता मास रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र माया घाली अस्त्र रक्षपाळ नंदा बाबाचं वय 60 वर्षाचं बायको यशोदा 54 वर्षाची तिकडे भगवान श्रीकृष्णानं गोकुळ अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता मायेला जन्म घ्यायला सांगितला इकडे भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी जन्माला येतो माझे वसुदेव बाबा गोकुळ अष्टमीच्या दिवशी रात्री 12च्या नंतर डोक्यावर टोपलीमध्ये मला ठेवून मथुरेतून यमुनेचं लंघन करून नंदबाबाच्या वाड्यात यशोदेच्या पाळण्यात ठेवतील आणि तुला घेऊन येतील भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे तिथे भगवान श्रीकृष्णाला घेऊन गेले माईला इकडे आणलं कंसाला कळालं पोरगी सटकली विंध्यवासिनी देवी झाली ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुत गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी विष्णुनुत भगवती हे शीतकंठ भूरि कुटुंबिनी भूरि कुट जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य मर्दिनी शैलसुत सुरवर वरशिनी दुर धर धरशिनी दुर मुख मरशिनी हर्षरव त्रिभुवन पोषिणी शंकर दोषिणी किलबित मोषिणी घोषरत तत्जनि रोषिणी दिति सुर दोषिणी दुर्मत शोषिणी संतसुत जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कबरदिनी शैलसुते महारम्य कबरदिनी शैलसुत विंध्यवासिनी माता की जय तुझ लागी वधी उपजला मज आधी कंसाला चक्कर आली खाली पडलं ते कृष्ण गोकुळी जन्मला तुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घनोघर सदा नाम वासे गाती प्रेमे आनंदे नाचती तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष 3722 अभंगाचा नंबर मायेला घेऊन गेले कळालं नाही तिकडे सकाळी गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्णनंदा घरी आनंदले आणणारी गुडिया तोरणी करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंद म्हणे मोहिले गोविंदे 1154 अभंगाचा नंबर यशोदेला पोरगी झाली आणि ती पोरगी वसुदेव बाबा घेऊन गेले आणि पोराला इथं आणून ठेवलं कोणालाच माहित नाही सकाळी उठून पाहिलं लाला भयो है लाला ही गवळण पुत्र
वडी हा एक धावण्याची पुढे ताटी वाटी सुंदर धावण्याची पुढे ताटी वाटी सुंदर गवळणे सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळणे सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळणीला पुत्र झाला क्या बात है, वाह जा हो. नंदाच्या पत्नीला सरपंचीन बाईला जसं पोरग झालं हे कळालं. अहो स्वतःला पोरग झाल्यावर एक पाठ 10 ठिकाणी लावायला माणूस कमी करणार नाही. काय संबंध आहे? सरपंचिनीला पोरग झालं. अहो सरपंचिनीला पोरग व्हावं का? जगातली सगळ्यात पहिली गोशाळा कोणाची असा कोणी प्रश्न विचारला त्याचं यथार्थ उत्तर नंदबाबा आहे. भगवान श्रीकृष्णाच्या प्रकट्याच्या आधी 9 लाख गायी होत्या नंदबाबाकडे. आता भगवान श्रीकृष्णाचा प्रकट झाला, कुल का दीपक मिल गया. 60 वर्षाचं वय आहे, बायकोचं वय 54 आहे. मग भगवान श्रीकृष्णाचं प्राकट्य झालं, सरपंचीन बाईला पोरग झालं म्हणून रस्त्यानं आपल्या पदरचा पैसा खर्च करून काही न गुड्या लावल्या, काही न तोरणे, काही न कथा केल्या, काही न पंक्ती दिल्या. आणि मग काही हे सुंट वडे वाटायला लागले. ज्यांना माहीत नव्हतं कुठं चालल्या म्हणले लगबगीनं पाहिला पाहिला नंदाचा पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. का? भगवंताचं जे सौंदर्य आहे, अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. भगवंतासारखं दिसणं, चालणं, बोलणं जगात 1 नंबरचे हिरो आहे भगवान श्रीकृष्ण. बराहपीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम रंध्राण वेणोरधर सूदयो पूरयण गोपवृंद कनक कपिशं वैजयंतीं शमाला. त्याच्यात लिहिलं नटवर वपुः. जगातल्या सगळ्या हिरोंना लाजवेल असं नटतात म्हणले भगवान श्रीकृष्ण. तुझी रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार हे रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे कानी कुंडल मकराकार कानी कुंडल मकराकार मकराकार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे यथार्थ प्रमाण आहे. रूप सावळे सुकुमार काणे कुंडले मकराकार. वारकरण्या जे रोज महायोग पीठे तटे भीमरथ्यंबरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तडिद्वाससं नीलमेघावभासं प्रमामन्दिरं सुंदरं चित्रिकायं तिष्ठिकायां सम्मन्यस्तपादं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हे जे म्हणावं लागतं रोज, तशा पद्धतीने यथार्थ प्रमाण आहे. एक 10 ते 12 मिनिटाचा वेळ घेतो, जास्ती घेत नाही, कारण मला काही जास्ती येत नाही म्हणून मी पण इकडं तिकडं जोडून इथपर्यंत आलो. आणि हा अभंग सोडवणं म्हणजे त्यातली त्यात अवघड आहे बरं का. खरं सांगितलेलं काय हरकत आहे की नाही. भगवान श्रीकृष्णाचं प्राकट्य झालं, आनंदाला पार. कृष्णं ब्रह्मं कृष्णस्तु भगवान स्वयं
आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति प्रमादात् कुर्वता कर्म प्रचवेता ध्वरेषु यत स्मरणादेव तद विष्णू संपूर्णं स्यादिति श्रुतिः. ज्याला पाहिल्याबरोबर पाप लयाला जातील अशा भगवान श्रीकृष्णाचं प्राकट्य झालंय. पहिला नंदाचा नंदन. भगवान श्रीकृष्ण जन्माला यायच्या अगोदर सगळ्या गोपाळांकडे एक एक गाय. ती गाय दूध द्यायची. ते दूध विकायला मथुरेच्या बाजाराला नेल्यानंतर घरात किराणा यायचा. मग घरी ताक प्यावं लागायचं. आता सरपंचाला पोरग झालंय ना, दूध दही तूप लोणी भेटेल आपल्याला. सगळेजण गेले भगवान श्रीकृष्णाला पाहिला. तुझी ये संगती झाली आमोचिनी चिंदी, झाली आमोचिनी चिंदी, झाली आमोचिनी चिंदी. भगवान श्रीकृष्णाला पाहिला का तिथे दाटी झाली. गोपिका त्यांचे पोरपोरी तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आमच्या घरी तू जन्माला यायच्या अगोदर कृष्णा घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. तुका म्हणे आता आम्ही न बसू दवडी तर तुझ्या बापा नाही हाकलून जरी दिलं तरी इथं जाणार नाही, इथंच बसू म्हटलं. 5 दिवस झाले. 5व्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या जन्माला 5 दिवस झाले. सकाळी उठले नंद बाबा, नाळ गळून पडली कृष्णाची. सकाळी उठायचं त्यांचा नियम आहे. स्नान केलं. 9 लाख गायींना त्यांनी प्रदक्षिणा मारल्या 3 आणि गायीच्या चरणाची धुळी डोक्याला गंध म्हणून लावली. कुलगुरू गर्गाचार्यांना बोलवलं, मंडप दिला. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मला मुलगा होणार नव्हता. ब्राह्मणाच्या आशीर्वादाने मला मुलगा झाला. मी 2 लाख गायींचं दान करतो. दानम परम भूषणस्य. दान केलं 2 लाख गायींचं. तीळ आणि गुळ यांचं एकत्रित करून 7 पर्वत केले, त्याचे तेही दान केलं. अनेक प्रकारची दान दक्षिणा. याला नंदोत्सव म्हटलं. कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिणी शिशुसंचार निग्रंथी पुरा ग्राम व्रजादिषु. पुतना मावशी 7व्या दिवशी आली. उद्धार केला भगवंतानं तिचा. 10व्या दिवशी महाबळ नावाचा राक्षसाला जाळमे तुटले, पंचंग फटले, धोतर गळाले. आणि 12व्या दिवशी शक्टासूर आला गाड्याच्या रूपात, त्याचाही उद्धार केला. 14व्या दिवशी तृणावर्त आला, त्याचा उद्धार केला. 70 दिवसाचं वय झालं भगवान श्रीकृष्णाचं. नंदबाबाच्या सख्या बहिणी आल्या 2, नंदा सुनंदा. पाळण्यात कृष्णाला टाकलं, नाव ठेवलं कृष्ण. 6 महिन्याचं वय झालं. 9 महिन्याचं वय झालं. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रंगत रंगणी रंगणात तो म्या देखील असे कवळला स्वंती पैसा गेले कृष्णाचे मागे एणे एणे ओ नवनीत माझा बक्षीला एका हाती लोण्याचा कवळ मुख माखिले अळूमाळू चुम्मन घेता येतात परिमळू नवनीत असा गे सया माझे कवाड उघडीले वगैरे वगैरे. आणि मग 1 वर्षाचं वय, 2 वर्षाचं वय झालं भगवंताचं. माती खाल्ली आईनं असा हात उघारला मारण्याकरता. आ केला त्रिभुवन. शंकर मुखातून म्हणू लागले, तुझा देवच, तुझा मुलगाच ब्रह्मा आहे, आम्हाला कशाला देते नाही. पण कशाचं कळतंय म्हटले आईला. एक दिवस आईचं लक्ष माझ्यात आहे का प्रपंचात आहे हे पाहण्याकरता गोकुळामध्ये घराला जे माळवत असायचं, माळवताला शिंक्यांमध्ये जे माठ अडकून ठेवलेले असायचे, दुधाचं गाडगं, दह्याचं डेर, ताकाचं डेर, त्याला शिंक म्हणे. शिंके लावेले दिरू होतो तिघाचे मी बरी. त्याला म्हटलेलं ना 3689 अभंगाचा नंबर. तर 2 वर्षाच्या भगवान श्रीकृष्णानं एक असा गोटी एवढा दगड घेतला आणि यशोदा कामात असताना एका डेऱ्याला मारून फेकला. डेर फुटलं. यशोदेला राग आला, खूपच खोड्या करायला लागलो. तू कान पियत 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 भगवान श्रीकृष्णाला वाड्याच्या बाहेर आणलं. एक असं झाड होतं, त्या झाडातून अख्खा माणूस जायचा आणि वापस यायचा. त्या झाडाला कृष्ण परमात्म्याला बांधण्याचा प्रयत्न केला. अख्ख्या गोकुळातल्या दोऱ्या संपल्या. कृष्ण काही बांधल्या जाणार. अमर्याद स्वरूपाचा भगवंत मर्यादेनं बांधलेल्या यशोदेच्या दावणात कसा बांधल्या जाईल. पण शेवटी आई घामाघूम झाली. माँ के प्रेम के सामने तो भगवान बिहार जाता है प्यारे. स्वतःला बांधून घेतलं. 2.5 वर्षाचं वय झालं भगवंताचं. सगळेजण म्हणले आम्हाला ताकद भेटताय. याला तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाला तो वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. 3688 अभंगाचा नंबर. सगळ्याला दही दूध तूप लोणी खाऊ घालू लागले भगवान श्रीकृष्ण. स्वर म्हणजे काय असे बुरटी चोरी नाही. ते सो गया ये जहा सो गया आसमा सो गया है.
तसं नाही, डोळे बंद केले की सगळेजण आतमध्ये, डोळे बंद केले की बाहेर. माझे गाडी कोण कोण निवडा भिन्न या तुम्ही आपापनामध्ये मी एक खेळ एकासी घाबऱ्यांच्या मोडा क्याडनं धाडा भाडावरती या तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी 3736 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा. आता भगवान श्रीकृष्णाची एक सवय, 9 लाख गोपाळाला दही दूध तूप लोणी खाऊ घालायचं ना, 101 घरामध्ये भगवान श्रीकृष्णाला टल्ला मारावा लागायचा. मग दही दूध तूप लोणी गोपिकांच्या घरामध्ये जाऊन जे बळीराम दादा कृष्ण गोपाळांना खाऊ घालायचे ते दह्या दूध तूप लोणाचे जे डेरे आहे ना गाडगे, एक तर ते पालथे घालायचे नाही तर फोडून टाकायचे. पाहती गवळणी तबती पालती दुधाणी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. अरे मांजर नाही म्हणले, ह्यो बोक्या आहे म्हटले, बोक्या, त्याचं काही खरं नाही म्हणले. भगवान श्रीकृष्णानं माखन चोर मंडळ स्थापन केलं. लहान 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 मुले घेऊन खोड्या करी मनमोहन. वय वर्ष 2.5 ते वय वर्ष 5 दही दूध तूप लोणीची लीला भगवान श्रीकृष्णानं केल्या. तुझ्या कृष्णानं असं केलं बरं, दही दूध तूप लोणी चोरी केली. एक जण म्हणला आमच्या घरी आमच्या पोरीला पाहिला पाहुणे येणार होते, मोठी रांगोळी काढली माझ्या 2-3 सुनानं आणि तो हा कृष्णा आला आणि त्यानं तिथं माझ्या सुन्याचा पदर वडला. कन्हैया आला रे जरा मटकी सांभाळ ब्रिजबाला. पोराचं काही खरं नाही. यशोदा म्हणली रंगी हात पकडून द्या. बाळ सगुण गुणाचे तान हे गे बाळ दिसते गोजीर बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजीर बाळे. बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजीर बाळे. बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजीर बाळे. काय सांगता घराले गे गोकुळच्या नारी. काय सांगता घराले गे गोकुळच्या नारी. काय सांगता राणे गे गोकुळच्या नारी. काय सांगता घराले गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचं माझं बाळ. 5 वर्षाचं माझं बाळ. अंगणी माझ्या गे. अंगणी माझ्या. 5 वर्षाचं माझं बाळ. अंगणी माझ्या गे. तुम्ही लटकच घेता टाळ गे गोकुळच्या नारी. काय सांगता घराले गे गोकुळच्या नारी. हे तुम्ही लटक्याच्या घेता आळ गे गोकुळच्या नारी. क्या बात है. 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी खेळ खेगे ताल टिकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. रंगे हात पकडून द्या. एक खोडी सांगणं क्रम प्राप्त आहे त्या काल्याच्या अभंगाकडे ते सरळ सरळ सुटणार आहे. एक म्हातारी म्हणली अख्ख्या गावाचं तो खाल्लं मला ठकाबाई म्हणतात मला धरून तर दाखव. तिनं सगळे दिले घराच्या बाहेर पाठवून. जा म्हणले मी याला पकडूनच दाखवते. भगवान श्रीकृष्ण आले आणि भगवान श्रीकृष्णाने गोपाळांना सोबत आणलं नाही बरं. एकटेच त्या म्हातारीच्या घरामध्ये प्रविष्टित झाले. दही तूप तूप लोणी खाल्लं आणि बाहेर आले. बाहेर आल्यानंतर दही दूध तूप लोणीनं भगवान श्रीकृष्णाचं मुख हात वगैरे भरलेले होते. अरे थांब रे थांब 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 सोट्या. अरे तुझ्या आईकडं आम्ही कंप्लेंटवर कंप्लेंट FIR. तुझी आई म्हणली रंगे हात पकडून दे. चल आता तो हे आईकडे यशोदेकडे म्हणलं हे बघ म्हातारे मी अख्ख्या गोकुळाचं खाल्लंय. मला लोकांनी 1 पड दिलं तर मी 10 पड देतो. तुझं खाल्लं तर काय गेलं म्हणले सगळ्याचं खाल्लं तुझंच घर राहिलं होतं म्हणून तुझंही निपटून टाकलं. म्हणलं चल तो हे आईकडं. म्हणले नको बरं मी तोंडावर पडत असतो. नाही म्हणलं चल. म्हणले नको. हात धरला भगवान श्रीकृष्णाचा त्या म्हातारीने. चाल म्हणलंय. भगवान श्रीकृष्ण म्हणला मला सोड. म्हणले नाही सोडत. मला सोड. नाही सोडत. सोड. नाही सोडत. असं करत 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 तिनं दिवसा ढवळ्या 5 वर्षाच्या भगवान श्रीकृष्णाचा हात धरून तिला नंदबाबाच्या वाड्यामध्ये यशोदेकडे आणलं आणि यशोदेला म्हणाली अगं यशोदे तू फार नाक लावून बोलत होतीस ना की माझं बाळ सगुण आहे तानं आहे लहान आहे अंगणातच खेळतंय 5 वर्षाचं आहे आणि त्याला काय कळतंय आणि ते 9 लाख गोपाळ सोबत सोऱ्या करीन होय. पाय 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 म्हणे आता हे तो हा कृष्ण दिवसा ढवळ्या. यशोदा तर पाहतच राहील. काय झालं मेंदू सडला काय तो ठाकाबाई. म्हणजे का पाणी गिनी झालं पाठीत पाणी होत आहे माणसाच्या ते दिमागात झालं काय. तो हा नवरा आहे ना म्हणले तेव्हा आत्माराम पाटील आणि तुम्ही कवा आले. अख्ख्या रस्त्यानं तुला मी म्हणत होतो मला सोडत तू म्हणली नाही सोडत. अख्ख्या गावामध्ये महा अपमानाचा 7-12 खुला केला तो. आता तिचा नवरा होता का भगवान श्रीकृष्णच होते ना धरलं तेव्हा. भगवान श्रीकृष्ण तिच्या नवऱ्याचं अमित रूप भयो भगवाना तुलसी रामायणातली चौपाई आहे. बाहेर आली तो पुन्हा कृष्ण झाला. म्हणले चल आतमध्ये. म्हणले हो का तुझा नवरा कळालं.
भगवान श्रीकृष्ण ब्रह्म आहेत, परमात्मा आहे, पूर्ण स्वयंपूर्ण ईश्वर आहेत. दही भाताचं भोजन भगवान श्रीकृष्णाला दिलं. कृष्णाचं काही खरं नाही. आता हेची जवे, आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोर हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने सवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. तू का म्हणे गोड लागे तो मागे रसना. 3755 भंगाचा नंबर. आता जेवण करा म्हणले, डब्बे सोबत घ्या तुम्ही आणि बळीराम दादा आपल्या गायी घ्या आणि तुमच्या सगळ्या मित्रांच्या 9 लाख कोपळाची एक गाय घ्या ना वृंदावनामध्ये चारायला घेऊन जा म्हणले. आणि तिथे गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं काय केलं? आघासूर मारला, अजगराच्या रूपातला, बगळ्याच्या रूपातला बकासूर मारला, शंखचूड मारला, काल्याचा उद्धार केला, गोपिकांचा दावाग्नीपासून बचाव केला आणि एक दिवस खेळ खेळले, डब्बे संपले.
तिन्ही प्रकरणातले 5 प्रमाण झाले म्हणजे यथार्थ कीर्तन साध्य झालं. हमामा पोरा हमामा सुर काडी अबग दुबग तिबग त्रिगुण खेळ मांडीला, हे सगळे प्रमाण यथार्थ. तिथे भगवान श्रीकृष्ण आले, डब्बे संपले म्हणून साधू संत वृंदावनात काही दूर अंतरावर होत्या. भगवान श्रीकृष्णाने आपल्या गोपांना पाठवलं, आम्ही कृष्णाचे गोप आहोत, आम्हाला जेवायला द्या. साधू संतांच्या बायकांनी भगवान श्रीकृष्णाने गोपाळन करता खायच्या ज्या वस्तू दिल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या खायच्या वस्तूंना एकत्रित जिथं केल्या जातं त्याला सांप्रदायिक परिभाषेमध्ये मांदियाळी असं म्हणतात. येथे मिळतो दही भात, नाही वैकुंठी ते मात. तुका म्हणे काला हा वैकुंठी दुर्लभ, विशेष तो लाभ येथे संत संगे. साधू संतांच्या बायकांना दिलेल्या खायच्या अनेक प्रकारच्या व्यंजनांच्या वस्तू भगवान श्रीकृष्ण बळीरामानं जेव्हा एकत्रित केल्या ना, तेव्हा ते एकत्रित करून गोपाळानं जेव्हा वाटू लागले ना, वरतून इंद्र आणि सगळे देवता आम्हाला द्या काला आम्हाला, तर खालून गोपाळ त्यांना वाकडं दाखवू लागले. वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू, तुका म्हणे भूमंडळी आम्हा बळीये विरगाड. 3725 भंगाचा नंबर. काला खायचा असेल तर कंठी धरीला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश काला वाटू. म्हणजे देवांना सुद्धा काला भेटू दिला नाही. गोपाळांना भगवान श्रीकृष्ण म्हणाले, काल्याची आसे देवजळी झाले मासे. 3732 भंगाचा नंबर. आजीव सामरावती काला पहावया येती, विसरती देह भावा पुलाना समाय मैदेनी. आणि मग तो देव दुर्लभ काला तुमचं आमचं महद भाग्य आहे. तुम्ही आम्ही या काल्याच्या कीर्तनामध्ये वारकरी पिंडात उत्पन्न होऊन हा काला तुम्हाला आम्हाला भेटतोय, जो देवांनाही भेटला नाही. देवांना वाटलं उष्टे कण खाऊ. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, आजचे दिवस हात धुवायचे नाही यमुनेत, तुमच्या खरकटे हाताचा काला ते देवता खातील, ते मतलबी स्वार्थी आहे. घोंगड्याला हात पुसा आणि पाण्याच्या ऐवजी ताक प्या. मग जो देव दुर्लभ काला 33 कोटी देवांनाही दुर्लभ आहे, तो काला खाण्याकरता पुन्हा पुन्हा जन्माला येऊन पुढं येऊ असं तुकाराम उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. का जन्माला आल्यावर सगळ्यात आधी वारकरी संप्रदायाची दीक्षा घेऊ, इथं येऊन पुढे बसू, कारण की हा काला पुन्हा शेवटच्या पर्यंत पुरतो का नाही याची शाश्वती नाही. वैकुंठामध्ये गेल्यानंतर याचा एक कणही भेटणार नाही. या सुखाकारणे देव वेडावला,
वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, स्वर्गे सत्तेच कैलासे वैकुंठे नास्त्य य रसः अतः पिबंतु सद्भाग्या मामा मुंचित करिहिचित. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 83 श्रीमद भागवत महात्म्य. जो रस मरण पावल्यावर शंकराची भक्ती करून कैलास लोकाला जाऊन मिळणार नाही, निष्कांचन भक्ती करून ब्रह्मलोकात सत्यलोकात मिळणार नाही, वारकरी होऊन वैकुंठात मिळणार नाही, तो काल्याच्या कीर्तनाचा दिव्य रस, तो प्रसाद या मृत्यूलोकामध्ये मिळत असल्या कारणानं जन्माला आल्यावर सगळ्यात आधी पुढे येऊन बसू उपजवणी या पुढती येऊ आणि काला खाऊ दही भात. एवढा आग्रह का? उत्तरभंगाच्या दुसऱ्या चरणात. वैगुणी धुवायचे नाही, वैगुणी धुवायचे नाही, वैकुंठी तो व्हायचे नाही, 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 वैकुंठी तो व्हायचे नाही. कबळ काही काला, कबळ काही काला, वैगुणी धुवायचे नाही. वैकुंठी तो व्हायचे नाही, वैकुंठी तो व्हायचे नाही, वैकुंठी तो व्हायचे नाही. वैकुंठामध्ये सुद्धा याचा कणही आपल्याला भेटत नाही. वैकुंठामध्ये भगवंताची समीपता, सलोकता, स्वरूपता, सायुज्यता चारी मुक्तीपैकी एक मुक्ती जरूर मिळेल, पण काला तिथे नाही. काला हा फक्त भारतखंडी नरदेहाची प्राप्ती, त्याही महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये हा काला असल्याकारणे वैकुंठित व्हायचे नाही. कवळ काही काल्याचे, हा काला वैकुंठामध्ये नसल्यामुळे दुर्लभ अशा मनुष्याचा जन्म आपल्याला 184 योनीमध्ये 184 योनीमध्ये शेवटची योनी मनुष्याची भेटली आहे. म्हणून हा काला काय करू? अभंगाच्या एकमेका देऊ मुखी सुखे घालू, सुखे घालू बरी, सुखे घालू बरी. एकमेका देऊ मुखी सुखे घालू बरी, सुखे घालू बरी, सुखे घालू बरी. एकमेका देऊ मुखे किंवा एकमेका मुखे देऊ सुखे घालू हुंबरी. हा काल्याचा प्रसाद एकमेकाच्या हातानं एकमेकाच्या मुखामध्ये भरवण्यामध्ये वित्ती दांडू हमामा लगोरी खेळ खेळून जो आनंद प्राप्त होतो तो आनंद आहे. आणि राजस्थानामध्ये जसं धान्य उगवत नाही म्हणून त्याला वाळवंट म्हणतात, तसं या ठिकाणी काल्याच्या प्रसादामध्ये वाळवंटामध्ये जसं तुका म्हणे
कवळ काही काल्याची वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची चला यजमान चला सौजन्य विठोबार घुमाई आवाज 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 मेन माईकचा आवाज बाबांचा माईक विठ्ठल विठ्ठल राव हे विठोबा यथा सपयोपर्यंत नियोजित वेळेमध्ये काल्याच्या कीर्तनाच्या भंगाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. बोलण्याच्या अनवधानामध्ये काही शास्त्ररहित शब्द निघून गेला असेल ते माझ्या वाणीचे दोष समजून मला परत करा. जे काही आवडलं असेल तो गुरुजनांच्या ब्रह्मलीन गुरुवर्य वेदांत कौस्तुभ किसन महाराज साखरे, विश्वविख्यात पूज्य गुरुदेव मुरारी बापू, विश्वविख्यात भागवत रत्न हरिदासीय वैष्णव संप्रदायाचार्य आचार्य श्री मृदुल कृष्ण गोस्वामीजी महाराज यांच्या चरणामध्ये समर्पित करून आपण समस्त वारकऱ्यांच्या चरणामध्ये समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज तुकाराम तुकाराम तुकाराम, श्री तुकाराम तुकाराम तुकाराम,
आला